गाईस, तर आता वाजल्यात 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. तर माझ्या बहिणीचा आहे उद्या बर्थडे. तर मी आता तिला विश करणार आहे. तर मी ना तिच्यासाठी ना एक सरप्राईज ठेवला आहे की मी केक बनवला आहे तिच्यासाठी. तर आता तुम्ही इथं बघू शकता 12 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत आणि ह्यांचं काय चाललंय थांबा दाखवते. ह्यांचा बघा पंखा रिपेअरिंग करायचा चाललाय. नमस्कार. तर तुम्ही इथं बघू शकता हे बघा इथे ना झोपले आणि आता आम्ही तिला ना उठून सरप्राईज देणार आहे. तिला काहीच माहित नाही, ते झोपले मस्तपैकी. आता तिला उठू करेक्ट 12 वाजल्यात. करेक्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. उठ बर्थडे तुझा उठ. सारखी होतीस. तर इथं काय एकदम कॉमेडी झाले. काय माहितीये तिचा बर्थडे आहे 12च्या नंतर. ती बोलते उद्या आहे. उद्या 12 वाजता करू बर्थडे. नो 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 मला देऊन टाक गिफ्ट. मला बर्थडे पिल्लू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बघा माझा केक किती क्यूट आहे. तर आता आपण तिला सरप्राईज देऊ. हॅपी बर्थडे. तुने बनवलाय? मग कोण बनवणार आहे? मीच बनवणार आहे ना. मम्मीला तर थोडी तरी मदत केली असेल. नाही, मीच बनवणार. तर आपण आता कट करू. ठीक आहे. मामाले थांब पूर्ण का थांब मामाला कापूया आपण. मित्रांनो आता वाजल्यात पावणे 1 आणि आता खूप उशीर झालाय आणि माझ्या बहिणीचा साधा बर्थडे सेलिब्रेशन पण झालाय आणि तीही झोपले आणि तिचा उद्या बर्थडे सेलिब्रेशन तर होणारच आहे. तर आपण उद्या भेटूया. बाबा. The next day. आज आहे पिन्नूचा बर्थडे. पिन्नू कुठे? हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आता सकाळचे वाजले आहे 12. माहिती तुम्हाला 12 वाजले आणि आम्ही आत्ता ब्लॉग स्टार्ट केला. कारण की मम्मी केकची ऑर्डर द्यायला गेलेली तेव्हाही आली आणि मी पण तर केक कसा आहे ते आम्हाला पण नाही माहित. फक्त तिला आणि मम्मीलाच माहिती आहे आणि पप्पाला तिघांनाच माहिती आहे. आणि स्पेशल मलाच नाही माहिती. आणि बर्थडे केक सरप्राईज असतं कसं सांगणार. बरोबर की बरोबर. ते सांगू नाही शकणार. थँक्यू. आज आमची बर्थडे गर्ल खूप अशी सुंदर परी, स्वर्गातली परी, अप्सरा, चंद्रमुखी सगळी दिसले. लय नाही झाला. हो थँक्यू. अशीच मोठी हो ना. बरोबर. माझी मम्मी गेली केकची ऑर्डर द्यायला. तर माझ्या मम्मीला आणलेत समोसे. मला तर एवढे नाही आवडत, तरी पण कधी कधी मी खाते. तर चला आपण समोसे खाऊ पिन्नूच्या बर्थडे दिवशी. हे बघा इथं हिचं काय चाललंय. मम्मीने आणले म्हणून मी घालून ट्राय करते सगळं काय. मम्मीने हिच्यासाठी बघा काय आणलं. क्राऊन आणि हे बर्थडे टेस्टी समोसे. माझी बहीण आणि ते दोघं काम करतात. मी तुम्हाला आत्ता दाखवते. साफसफाई
बघा सगळं झाडून बिडून काढतात मस्त पैकी. आणि तुम्ही आत पसारा बघू शकता. हे बघा किती पसारा झालाय. एवढं सगळं सामान असतं आमच्याकडे माहिती आहे. तुम्ही बघू शकता की आता पिन्नूच्या बर्थडेची डेकोरेशन चालू आहे. बलून फुलवतोय आता. आमचं डेकोरेशन एकदम कम्प्लीट झालंय. तरी ते बघा किती मेहनतीनं डेकोरेशन आम्ही केलं आहे. आणि इथं ना ही झोपलेली आता उठले. डेकोरेशन पण बघितलं. तिला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं की ती झोपले तर तिला आता 7 वाजताच उठवायचं. ती मनानंच 5 वाजता उठली. तर आता वाजल्यात 7:30 आणि पिन्नूचा आहे 8 वाजता बर्थडे सेलिब्रेशन. तर आमचं डेकोरेशनही झालं आहे आणि इथं ना आता ही जी तयारी करायची. किती छान दिसते. आता हिला ना मस्तपैकी तयार करू. अजून पण मी मस्त दिसते. अर्धा मेकअप मी केला, अजून करायचा. आता मी करणार आहे. नाही नाही गाईस तेच करणार आहे. इथं अर्धा मेकअप तिलाच सगळं आता मीच करणार आहे मेकअप तिचा. ब्लश फक्त निघली. नाहीतर करचल सत्यानाश नाही. हे पण तिला मी काढून देते. हे पण आम्ही ना AC लावून मस्तपैकी मेकअप करतो. हे पण इकडचं सगळं हे तिन्ही झालंय हा म्हणून त्याला काजळ बाजूला बाकी आहे, हे बाकी आहे आणि हे बाकी आहे. हे काढ. पहिला काय लाव सांग का. पहिला ब्लश लाव आणि हे त्याच्यावर पण बाकी आहे, थोडंसं लावायचं. तर गाय जाऊ डिसाईड करलं काय काय करायचं आहे. तर हे बघ पहिलं ब्लश लाव. आता ब्लश लावल्यानंतर हे लाव. ह्याच्यानंतर मग हे बघ हे लाव. हे तर लाव. ना मला जास्त आणि मेकअप येत ह्याच्यानंतर नाही. हे हिलाच लाव. येतो पण फक्त आता मी करते थोडं थोडं. म्हणजे हे की लावलं का शिकती आहे कॉम्पॅक्ट पावडर लावला. हा लावला नका लावायचं ना. हा थोडा नीट कर बरं का. इथं पण लाव थोडा. हे बघ इथं. लावता सगळं लिप ब्लेंड कर बरं का. बराबर कर. छान वाटते ना. मला ना जास्त मेकअप येत नाही. म्हणजे मी की आता मी तुला शिकते. हा सांगतेय. मी शिकते. मला इंटरेस्ट पण नव्हता एवढा पण आता हिला बघून ना आता म्हणजे इंटरेस्ट येतो. हा मेकअप करायचा करून. कारण की गाईज मीच तिला आता थोडा मेकअप शिकवलाय आणि ते पुढं हे करते. वाव माय ब्युटिफुल सिस्टर. तर तुम्हाला फायनल लुकच सांगतो. आता तुम्ही फक्त फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे. 5 मिनिट्स फक्त. आमची तयारी झाली आहे. आमची बर्थडे गर्ल बघा आणि आमची मम्मी बघा. हाय ते दिसते मस्त. मैत्रिणी पण आल्या तिच्या बर्थडे साठी. चला मग बघूया त्यांना भेटू. चला आमच्या घरी कोण आले बघा. बाबू बर्थडेला अजून आहे बघा. माझी फ्रेंड तुम्ही तोंड नाही ना नीट बघितलंय बघा. बेस्ट फ्रेंड माय सिक्रेट डायरी.
केक घेऊन जायचं ते. आता किती सुंदर आहे चॉकलेट. केक बघा किती सुंदर आहे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पिन्नू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. पिन्नूचा बर्थडे झाला आहे आणि मी तिच्यासाठी गिफ्ट घेतलेत. आपण तिला गिफ्ट देऊ, तिचं रिॲक्शन बघू. एवढे गिफ्ट तर या इकडे आपण तिला देऊ. उद्या अनबॉक्सिंग करायचे. तुला दिलेले गिफ्ट कसे वाटले तुम्हाला सांग. खूप मस्त मस्त. किती गिफ्ट आहेत सांगतात. 10 गिफ्ट. कधी अनबॉक्सिंग करायचे. उद्या इथं प्रीतीचं काय चाललंय. स्वतः बर्थडे गर्ल बनून बसले. फेक बर्थडे गर्ल अशी ही बोलते. बनेगी ना कभी ना कभी बनेगी. हाँ बनेगी 7 जून को. 2 महीने माझ्या पप्पाला ना उद्या सुट्टी नाही म्हणून मी आत्ताच गिफ्ट ओपनिंग करणार आहे. तर आपण गिफ्ट ओपनिंग बघू आणि तिचे रिएक्शन बघू कसे आहेत करून. कशी वाटली. मी शनिवारच्या मार्केटमध्ये 100 रुपयाला. चांगला आहे का? चालू झाली. तर चांगला आहे का? बघू नीट खोला. घाला येईल काय? हाय हाय चांगलं आहे. मला काय काय गिफ्ट माहितीये, काय काय नाही. तर ना हे सर्वात स्पेशल गिफ्ट आहे. सर्वात म्हणजे सर्वात. खोल. पप्पानी गिफ्ट दिलंय मला. सांग थोडा. खोल यार, खोल. खोलतच नाही ते. दुसरं खोल. खोललं सगळं. वाव तिचे पप्पा एक खोला तुम्ही आता. आता एक खोला. हे खोल. तुम्ही खोला. हे वाला तू माझ्यासाठी नाही खोलायचंय तुम्हाला. नाही तुला घेतलेलं तूच खोल. सगळे बर्थडे गर्ल आहे. तुझ्यासाठी टी शर्ट कसं आहे सांग. वाव खूप क्यूट आहे. मॅचिंग. येस. आणि ह्याच्यावर मॅचिंग आहे अजून एक आहे. हे खोल. ठीक आहे. तसंच नाही यार. नीट खोल. गिफ्ट दिलंय. छान आहे ना. खूप छान. ह्याच्यावर मॅचिंग ड्रेसवर मॅचिंग सॉक्स घेतले. ड्रेसवर मॅचिंग आहे. मॅचिंग सगळं घेतलं. मॅचिंग. हे शेवटला खोलायचं कारण की हे स्पेशल गिफ्ट आहे. हे वाला खोलते. खोल. दिसतंय इरेझर. हा हे खोल. मग हे खोल. थांब. पॅकिंग कशी केली समजतच नाही. हे खोल. खोला. नीट समजतच ही नाही. खोल. हे खोल. हा चला ही खोलते तेव्हा. माझ्या फ्रेंडनी दिलंय खूप मोठं काव्या. gift आहे. काव्या
थँक्यू सो मच काव्या, तुझा व्हिडिओ बघत असतील तर. दर दर इथं हे बंद केलं. बस. ओ अरे वा. बापरे. वाव गाईज, हे माझं गिफ्ट आहे. किती वेळ काय माहिती. ते नाही काय वाव आहे? रिंग आहे क्वीनची रिंग आहे आणि इयरिंग्स आहेत. इयरिंग्स आहेत. आणि आता तू गिफ्ट खोलणार तर नीट थंड करा. झालं यार. काही खराब झालं का? आवाज दे ठेवा. अरे ते असं यार, काय? काय सांग ह्यात काय सांग. चप्पल सारखं काहीतरी असेल. हे मम्मीकडून गिफ्ट आहे शूज. वाव ते पगार भारी. थँक्यू सो मच मम्मा. थँक्यू थँक्यूच बोलत नाही तुम्हाला. ते काय झालं? थँक्यू सो मच कविता काकी आणि काका. मला हा ड्रेस खूप आवडला. एवढा भारी ड्रेस आहे ना हा. माझा सूट पण करतो हा कलर. हे टाकू का काही? अयो किंमत किती आहे? 700 रुपये आणि MRP 724. कसं काय गं? वाव. आता सगळं वाचायचं तुला. हाय, आय एम संस्कृती. माझं नाव संस्कृती आहे आणि मला लाडाने पिन्नू संकू म्हणतात. मी लहान असताना मी माझ्या आईला खूप त्रास दिला. मला खूप आजार होते. जसे सर्दी, ताप हे आजार खूप होते. एक दिवस मी 3 महिन्याची होती तेव्हा मला ICU मध्ये होती. मी माझ्या परिवाराला धन्यवाद म्हणते कारण ते खूप चांगले आहेत. हा फोटो बघा. हाऊ स्वीट. आय एम सो क्यूट. आय लव्ह माय सेल्फ अँड फॅमिली. मला आत्ता 10 वर्ष पूर्ण होतील आणि मी खूप खुश आहे. मी घ्या 10 वर्षाचा अनुभव सांगत आहे. मी 2 वर्षाची असताना चालायला लागली. मग तेव्हा पण मी इकडे जा तिकडे जा इकडे तिकडे पळायची. माझी बहीण शाळेत जायची तर तिच्या मागे जायची. मम्मीला, पप्पाला व बहिणीला खूप परेशान करायची. पण माझ्या परिवाराने मला खूप प्रेम केलं. माझ्या 2 वाढदिवसाच्या दुसऱ्या वाढदिवसाचा खूप चांगला केला. अरे इकडं बरं. साडू हां हां. वाच. 3ऱ्या वर्षी मला खूप छान वाटलं कारण 3ऱ्या वर्षी मला माझ्या आईबाबांनी घराच्या बाहेर फिरायला नेल्याले. मी माझ्या मावशीला व काकाला भेटली. आजी आजोबा काका काकी सगळ्या कुटुंबाला भेटली. 3रा वर्ष ही खूप चांगला गेला.
मला आता चौथं वर्ष चालू झालं आणि माझ्या बाबांनी मला शूज बॅग पुस्तके बॉटल पेन्सिल ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबांनी घेतले आणि माझी शाळा 15 जूनला चालू झाली आणि पहिल्यांदा मी माझ्या आईला खूप मिस केलं शाळेत कारण तेव्हा मला मैत्रिणी नव्हत्या म्हणून त्या दिवशी मी खूप रडले. वाचण्यात दिले कंटाळा बोलून माझ्या 5व्या वर्षी ही मी खूप रडले कारण मला माहीत नव्हते की त्या शाळेत माझा शेवटचा दिवस होता. कारण कोरोना हा आजार होता. त्या कोरोनामुळे माझी शाळा अर्धीच राहिली आणि ती शाळा आणि माझी मैत्रीण आर्या तिला सोडून मी वांगणी इकडे ह्या शहरात राहायला आले. 6वा वर्ष चालू झाला आणि हा माझा नवीन घरातला फोटो आणि मी इकडे आल्यापासून ह्या 10 वर्षात आज कोणीच नीट नाही बोलले. माझ्या कोणीच मैत्रिणी नाही कारण त्या मैत्रिणी माझ्याशी सारख्याच भांडण करायच्या. तर माझ्या बहिणीने सांगितलं तुझ्याशी कोणी बोलू नाही तर नको बोलू पण मी तुझ्या पाठीशी हमेशा उभी आहे. आणि 6व्या वर्षी नंतर 4 वर्षात माझा एकच दिवस खूप चांगला होता की तो आहे माझा 9वा वाढदिवस. आम्ही पहिल्यापासूनच खूप गरीब होतो आणि माझ्या बाबांनी पहिल्यांदा खूप मोठा वाढदिवस केला. आय लव्ह यू माय फॅमिली. ही माझी फॅमिली. आय लव्ह यू फॅमिली. आम्ही 4 जण राहतो. माझा परिवार खूप चांगला आहे आणि माझे बाबा बस ड्रायव्हर आहेत आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. पण ते माझ्यासाठी खूप काही करतात. ही माझी बहीण समृद्धी. ती माझ्यासाठी खूप काही करते. ती माझ्यासाठी दुसरी आई आहे कारण ती मला आईसारखी माया लावते, प्रेम करते, मैत्रीण बनते आणि माझा अभ्यास घेते. आय लव्ह यू माय सिस्टर. हा माझा दादा मंगेश. हा दादा माझा लाडका आहे. तोही खूप चांगला आहे. मी त्याची छोटी बहीण म्हणून सर्व काळजी घेतो. आय लव्ह यू ब्रदर. हा शेवटचा शब्द. मला खूप मोठं बनायचं. माझ्या आईबाबांचं नाव मोठं करायचं आहे. मला खूप मोठं यूट्यूबर बनायचं आहे. थँक्यू. वेलकम. अरे रडायला लागली तू. अरे रडती कशाला. वेलकम. तर गाईज आता आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला आहे आणि आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग केलं. शेवटचं गिफ्ट माझ्या बहिणीला खूप आवडलं. ती खूप इमोशनल झाली. ये थँक्यू सो मच. वेलकम. ती खूप इमोशनल झाली कारण की मी लिहिलेलंच असं म्हणजे ती तिच्या जीवनाबद्दल लिहितं. हां ठीक आहे चल. हॅपी बर्थडे वन्स अगेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.